आता हे काय पहिले काय म्हणाले बावनकुळे, की पहिले आपल्याला काय सांगितलं गेलं, 21 नाही 42 कोटी देऊन ते कॅन्सल करून घेतोय आम्ही. मग म्हणाले की बावनकुळे आले आणि म्हणाले नाही नाही 42 कोटी काही घेता येत नाहीत आम्हाला, ते पॉसिबलच नाही आहे. म्हणजे कशासाठी घेणार, आम्हाला काही पैसे नको आहेत, आम्हाला ते डील कॅन्सल करून हवं आहे. काल परत म्हणाले नाही नाही कायद्याप्रमाणे आम्हाला ते 42 कोटी घ्यायला लागतील. आता मी फॅक्ट म्हणून त्या अधिकाऱ्यांनाही सांगितलं आणि बावनकुळेंनाही मेसेज पाठवला की कायद्याप्रमाणे हे डील ही 2 माणसं कॅन्सल करू शकत नाही. त्याचे मी सगळे क्लॉज त्यांना बनवून पाठवून दिलेत. तर मला म्हणाले तुम्ही ॲक्च्युली ते खर्गे समिती 7 दिवसात आता अहवाल देणार आहे, तर तुम्ही त्यांना जरा सांगितलं तर आपण सगळ्यांकडनं त्याचं ओपिनियन घेऊन मग त्याच्यावर कारवाई करू. आणि तसंच करायला हवं होतं खरं तर. हे रोज येऊन काहीतरी वेड्यासारखं, म्हणजे रोज भलतं भलतं डेफिनेशन येत आहे. वेड्यासारखं नाही म्हणतायत मला, पण रोज भलतं भलतं विधानं येत आहेत. एक दिवस एक विधान, दुसऱ्या दिवशी दुसरं विधान. आणि फॅक्ट आहे, दिस इज अ फॅक्ट, की सरकारची जमीन 2 व्यक्ती त्याचं अग्रीमेंट करून 2 व्यक्ती त्याचं कॅन्सलेशन करू शकत नाही. द गव्हर्नमेंट विल हॅव टू मूव्ह द कोर्ट आणि कोर्टाकडनं हे कॅन्सलेशन झालं पाहिजे. तर हा त्या कॅन्सलेशनचा मुद्दा. FIRचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं. पार्टनरशिप ही LLPमध्ये लायबिलिटीज अनलिमिटेड याचं सेक्शनसुद्धा मी वाचून दाखवलं. तर ह्याच्यात, आणि हा सुद्धा मी पोलिसांना लिहून, किंवा पहिलं तर माझा सोमवारी किंवा मंगळवारी त्या खर्गे समितीपुढे मी जाऊन पूर्ण एक्सप्लेन करणार आहे आणि झाल्यानंतर त्यांना टी डिमांड करणार आहे की तुम्ही करा, नाही तर मी तक्रार देऊन मॅजिस्ट्रेट कोर्ट मूव्ह करून त्याच्यावर FIR करून घेईन.